तर मित्रांनो, आता संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. दुपारी माझं सगळं माझ्या मते 3 वाजता 2 ते 3च्या दरम्यान माझं सगळं ते एक ॲक्टिव्हिटीज करून झालेलं. सॉरी, जे आपण बघणार होतो, कोर्ट बघितलेला, नॅशनल म्युझियम बघितलं आणि सेबू मॉन्युमेंट बघितलं. त्याच्यानंतर पाऊस चालू झाला, त्यामुळे मी काही शूटिंग केलं नाही आणि आल्यानंतर हॉस्टेलवर निवांत झोपलो. आणि आत्ता जरा फ्रेश होऊन मस्तपैकी डॉलर्स आपण एक्सचेंज करून घेऊयात. पैसे संपत आले, तर चला एक्सचेंज रेट किती आहे आणि आपल्याला किती फिलिपिनोज मिळतात बघूयात. माझ्याकडे आत्ता 42 बहुतेक डॉलर्स काहीतरी आहे, तर ते आपण एक्सचेंज करूयात. तर मित्रांनो, हे जे बर्गर किंग आहे, तर काल रात्री पार्टी करून आल्यानंतर 1:30 वाजता मी ह्या बर्गर किंगमधून एक चिकन बर्गर घेतलेला. काल 60 फिलिपिनोजला आपल्याला तो प्लेन चिकन बर्गर मिळालेला. ठीकठाक टेस्ट होती, म्हणजे आपलं इंडियन रेसिपी काय नसतं तिकडं आल्यानंतर, पण ओके होतं. रात्री 1:30च्या मनानं ठीक आहे, एक बर्गर आपल्याला पोट भरायला पुरेसा होता. बर्गर किंगपासून अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर आपल्याला हे एक मोठा सर्कल दिसतोय. ते काल आपण बागेत गेलेलो. काल संडेमुळं सगळी गर्दी होती आणि खाऊ बिल्ली जमा करत होती. काल आपण या मेडिकलमध्ये आलतो बघायला, थोडं काम होतं, पण काय ते काम झालं नाही. इथं शेजारी पिझ्झा हट पण आहे. Your destination is on the right. आणि इथे जात आपल्याला मनी एक्सचेंज आहे, मनी चेंजर. ठीक आहे, बघत ओपन आहे का आणि काय मिळतात आपल्याला. तर मित्रांनो, हे जे माझ्या पाठीमागं बघू शकता तुम्ही, मनी चेंजर होतं. एक्सचेंज करण्यासाठी आपण आलेलो, पण आता बंद झालेलं आहे ते. तर आता काय जरा आपलं अवघडच दिसते आता. आणि उद्या तर आपल्याला सकाळची फ्लाईट घेऊन टोरंटोला जायचं आहे. तर बहुतेक आपल्याला परत एकदा ATM वरूनच पैसे काढावे लागणार आहेत. तर मित्रांनो, आत्ता आपण मनी एक्सचेंजमधून $40 एक्सचेंज केलेलं आहे. तर $40च्या बदले आपल्याला फक्त 2200 फिलिपिनोज मिळालेले आहेत. हे तुम्ही इथं नोटा बघू शकता, फक्त 2200 फिलिपिनोज मिळालेले आहेत. तर मित्रांनो, थोडं कॅल्क्युलेशन केल्यानंतर मला कळालं की आपल्याला थोडे अजून करन्सीज लागणार आहेत. तर मी परत एकदा $100चे करन्सी फिलिपिनोजमध्ये कन्वर्ट करून घेतलेले आहे. तर कसं झालं आहे, $100च्या वर आपल्याला रेट जरा चांगला मिळत होता. $100च्या आत आपल्याला 55 रुपयांनी मिळालं आणि $100 आपल्याला 57.50ने मिळालं. तर त्या $40 जे आपण एक्सचेंज केले, त्याच्यात आपला $2.5चा नुकसान झालेलं आहे. पण ठीक आहे, तुम्ही सगळं काय व्यवस्थित गणित कॅल्क्युलेशन करून त्या पद्धतीनं एकदाच काय असेल ते एक्सचेंज केला तर तुम्हाला रेट जरा चांगला भेटू शकतो. तर समोर इकडं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथान म्हणून इंडियन रेस्टॉरंट आहे. त्या सर्कललाच पलीकडे एक दुसरा मॉल आहे. त्या मॉलमध्ये होतो बरोबर त्याच्या अपोजिट साईडला अजून एक मॉल आहे. तर त्या मॉलमध्ये 2nd फ्लोअरला हे इंडियन रेस्टॉरंट आहे. जरा मामू स्टाईल रेस्टॉरंट आहे, पण ठीक आहे. आपल्याला काय इंडियन जेवणाशी मतलब बटर चिकन करी आणि राईस किंवा रोटी खायचं आहे आपल्याला. बघत काय कशी टेस्ट आहे आणि किती आपलं बिल होतं. तर आपण बटर चिकन करी विथ नान सांगितलेलं आहे. तर आपल्याला 2 नान आणि बटर चिकन करी येईल. तर बघूयात कशी टेस्ट आहे आणि किती आहे. मस्तपैकी इंडियन गाणी चालू आहे तिथं, ऐकायला बरं वाटायला लागलं. इंडियातच असल्यागत वाटायला लागले. मस्त छान. तर बाप
एवढंसं चिकन आणि 2 रोटी आपल्याला मिळालेल्या आहेत, एका वाटीत दिलेलं आहे. ठीक आहे, जे काय असेल ते असेल. तर मित्रांनो, गेल्या 4 दिवसापासून आपल्याला इंडियन जेवण मिळालेलं नव्हतं. इकडचं फक्त राईस खाऊन आपलं सकाळ संध्याकाळ कसं तरी काढत होतो. तर 4 दिवसानं हे जे इंडियन, ठीक आहे आपल्यासारखे एकदम प्युअर टेस्ट नाही, आपण मिळती जुळती आहे, 50-60% तरी आहे. आणि जो काय पहिला घास खाल्ला आणि खाल्ल्यानंतर जे समाधान मिळालं आहे, बाहेरच्या देशात आपली खूप वाट लागते, भारतीय जेवण मिळत नाही सगळीकडं. मस्त, वा. कारण परत पुढं मला 4 दिवस 8-10 दिवस मिळेल की नाही मिळेल माहीत नाही. थँक्यू. परदेशात गेल्यानंतर भारतीय जेवण मिळाल्यानंतर सुख म्हणजे काय असतं हे आत्ता कळते बघा जेवल्यावर. एकदा ट्राय करा, बाहेर जावा फिरायला आणि बऱ्याच दिवसानं ज्यावेळी तुम्हाला भारतीय जेवण मिळते खायला, त्यावेळी तुम्हाला पण असंच माझ्यासारखं वाटेल. तर जेवण आपलं 1 नंबरमध्ये झालेलं आहे. 240 फिलिपिनो आपल्याला द्यावे लागले. बटर चिकन विथ रोटी, 2 रोट्या मिळालेल्या आपल्याला. पण पोट एकदम मस्त भरलेलं आहे. चिकनची पीसेस पण 3-4 पीसेस होते चांगले, ग्रेव्ही पण होती व्यवस्थित चांगली. त्यामुळं काय हरकत नाही, जेवण फार समाधान वाटलेलं आहे.